शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होईल या अभियानाअंतर्गत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वारणा कोडोली या गावामध्ये प्रगतशील शेतकरी साहेब आहेत पाटील साहेब यांच्या हे मला वाटतं दुसऱ्या वर्षाचं खोडवं पीक आहे. ह्या पिकाचं वय किती, ह्या साहेबांनी आत्तापर्यंत ह्याला काय काय केलं आहे, काय बदल झाला, सगळ्या घडामोडी ट्रीटमेंट करायच्या अगोदर म्हणजे ह्या पिकावर काम करायच्या अगोदर परिस्थिती काय होती ते फोटोसुद्धा आपल्याला बघायला मिळेल आणि ह्याच्यानंतर काय काय बदल झाला ते सुद्धा ऐकायला मिळेल. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव जरा जोरात आणि पत्ता जोरात तिकडे बघून सांगा. माणिक शंकर पाटील, राहणार काखे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. साहेब आता एक खोडवं पीक आहे. होय. व्हरायटी 15/012. 15/012. आपण ह्याला जे ट्रीटमेंट केली काय काय केलं, एक आळवणी आणि एक फवारणी. एक आळवणी एक फवारणी. आत्तापर्यंत किती पुती लागवड टाकली आपण? सुरुवातीलाच टाकली होती आपण. मी यायच्या अगोदर तुम्ही यायच्या अगोदर बघायला मार्गदर्शन लागवड करून घेतलेली. त्याच्यानंतर मी आल्यानंतर काय लागवड काही नाही अजून काय टाकलेलं नाही. फक्त आपण आळवणी करताना सुपर ॲग्रो बुस्टर बरोबर एक 5-7 किलो लागवड होय दिली आणि फवारणी बरोबर NPK 1-2 किलो काहीतरी दिले. होय. ज्या वेळेला फोटो तर आपल्याकडे आहे आहे त्यावेळेला उंची काय होती आपल्या पिकाची? 1 फुटभर. फुटभर होती. फुटभर होती आणि अंतर ज्यादा होतं. अंतर म्हणजे पूर्ण रान मोकळं वाटत होतं. आता हे खोडवा आहे हे बोलायला लागते कारण खोडवा हे कोणाला पटणार नाही. फुटवा किती झालाय, फुटव्याची जाडी काय आहे हे सुद्धा आपण बघायचं आहे. साहेब जरा मोबाईल पुढे घेताय का बघा. फुटवा मोजूया आपण आणि तिची जाडी पण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तिकडे 14 म्हणजे 13-14 आहेत. आणि जाडी जर बघितली तर साहेब कसं आहे, खोडवकर म्हणाल याला कमीत कमी असा होय जाड आहे. आणि पानाची व्हरायटी म्हणजे रुंदी तर जरा पान दाखवा इकडे जरा. जवळजवळ माझे 3 बोटापेक्षा जास्त बसतात पान. जाड बघितलं तर मला वाटतंय काळोखी पण आहे, सगळं आहे. तुम्हाला काय काय बदल वाटतंय? जाडी, फुटव्यांची संख्या वाढली, जाडी वाढली, काळोखी वाढली. बरं. इतर शेतकऱ्यांसारखं आपण भरमसाठ खत सुद्धा नाही आता घालणार आहे मी दुसरा डोस. आता आपण दुसरा डोस आपण मी तुम्हाला लिहून देणार. आपल्या एका एकरला जास्तीत जास्त 150 किलो रासायनिक आपल्याला टोकणून घ्यायचं आहे, माती आड करायचं आहे. चालतंय. मातीमधला बदल मी तुम्हाला दाखवतो. आता पाऊस कधी झालाय? रात्रीच पाऊस झालाय. बरं. आता हे बघा, हे अशी जी माती आहे अशी माती तुम्हाला कुठे बघायला मिळते का? आता राळ्या भातावर निघते अशी माती हाताला चिटकते का कुठं? आणि किती माती मऊ झाली बघा एवढी अशी. ह्या मातीतला बदल, मातीवर काम केल्यानंतर पिकात बदल झाला आणि पिकात बदल झाल्यानंतर पीक चांगलं झालंय. आता तुम्ही जर समाधानी असाल, आहे का समाधानी? इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार आपल्या भागातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी? कसं आहे, खर्च कमी आहे. खर्च कमी आणि पीक चांगलं येते. खर्च कमी आहे, पीक चांगलं येते. होय. भरमसाठ लागवडीचा खर्च नाही, जमीन खराब नाही. बरोबर. हे साहेबांचा सल्ला, पाटील साहेबांचा असा आहे की ह्याचा खर्च कमी आहे, जमीन चांगली होते, पीक चांगलं येतं. त्यामुळे सर्वांनी ह्या मार्गदर्शन, आपली संस्था जे मार्गदर्शन करते हे मार्गदर्शनाच्या हिशोबाने शेती करावी. माझी सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती. धन्यवाद.